फक्त 1 कप गव्हाच्या पिठाचा वापर करून तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने मसालेदार चटपटीत असा कुरकुरीत नाश्ता। कमी साहित्यांमध्ये गव्हाच्या पिठापासून चटपटीत हे चिप्स तयार होतात। चहा बरोबर एकदम जबरदस्त लागतात। लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात 1 चमचा ओवा हातावर घासून घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचे जिरे, चवीनुसार मीठ घालायचंय आणि त्याचबरोबर 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। बारीक रवा घातल्यामुळे हे चिप्स जे आहेत ते एकदम कुरकुरीत तयार होतात। त्यानंतर हे सर्व साहित्य थोडे मिक्स करून घेऊया। आता या पिठाचे मोहन तयार करून घेऊया, म्हणजे हे चिप्स अजून कुरकुरीत होतील। तर इथे मी 2 चमचे तेल घालणार आहे। या जागी तुम्ही साजूक तूप सुद्धा घालू शकता। आता या तेलामध्ये आपल्याला पीठ चांगलं हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। हे पिठाचं मोहन तयार करताना इथे तुम्हाला थंड तेलच घालायचं आहे, गरम तेलाचा वापर करू नका। मिक्स करून झाल्यानंतर असा एक गोळा तयार झाला पाहिजे पिठाचा, म्हणजे हे मोहन परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून जसं चपातीला पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचंय। जास्त नरम किंवा जास्त घट्ट पीठ मळायचं नाहीये, एकदम असं नॉर्मल असं पीठ आपल्याला चपातीला मळतो तशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। तर इथे मी छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। यात आपण रवा सुद्धा घातलेला आहे, ते सुद्धा चांगलं भिजलं पाहिजे। त्यासाठी आपण याला 15 मिनिटसाठी झाकून ठेवूया आणि 15 मिनिट भिजवून घेऊया। 15 मिनिट नंतर झाकण काढलेलं आहे आणि पाहू शकता पीठ भिजून मस्त मऊ झालेलं आहे। अजून आपण इथे थोडासा 1 चमचा तेलाचा वापर करून पीठ चांगलं 2 ते 3 मिनिटसाठी मळून घेऊया। पिठामध्ये रवा सुद्धा घातलेला आहे आणि रवा फुलायला सुद्धा पाण्याची गरज लागते। त्यामुळे आपण इथे 15 मिनिटसाठी हे भिजवून घेतलं, म्हणजे रवा सुद्धा फुलतो चांगला। तर इथे पीठ चांगलं मळून घेतले। आता मीडियम असा चपातीला आपण गोळा करतो तशा पद्धतीचा एक गोळा तयार करून घ्यायचा। आता हा पिठाचा गोळा आपल्याला थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचा आहे। तुम्ही लाटण्यासाठी इथे पिठाचा वापर सुद्धा करू शकता, पण पीठ लावल्यामुळे काय होतं, हे चिप्स तळताना तेल पटकन खराब होतं, काळपट होतं। त्यामुळे आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा आहे, म्हणजे तेल खराब होणार नाही। आता मी इथे चपाती लाटतो तसं न लाटता एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे। जाड पोळी ठेवायची नाही, पातळ ठेवायची। त्यानंतर काट्या चमच्याने मी इथे असे टोचे मारून घेतलेत तुम्ही व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे, आणि आता आपण याला चौकोनी आकाराने कापून घेऊया। चारी बाजूने मी एक चौकोन आकार देऊन घेतला, म्हणजे चिप्स जे आहेत ते मस्त चौकोनी तयार होतात। त्यानंतर असं कटरच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने आपल्याला चौकोनी चिप्स तयार करून घ्यायचे आहेत, मोठे मोठे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार इथे देऊ शकता। हे पहा मस्त इथे हे चिप्स तयार झालेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। पोळी एकदम पातळ लाटून घ्यायची आणि काट्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे, म्हणजे हे चिप्स मस्त एकदम कुरकुरीत तयार होतात। आता इथे मी नॉर्मल टेम्परेचरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। यात आपण असे एक एक चिप्स सोडून घेऊया, पटापट सोडायचे, म्हणजे सगळे एका बाजूने चांगले लालसर तयार होतात। तेल खूप जास्त गरम नसावं, नाहीतर हे चिप्स जे आहेत ते पटकन अर्धे लालसर होतात आणि अर्धे पटकन फ्राय होत नाही। त्यामुळे आपल्याला पटापट चिप्स सोडून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवर आपल्याला हे चिप्स फ्राय करून घ्यायचे आहेत। जोपर्यंत चिप्सच्या वरचे बुडबुडे कमी होत नाही तेलाचे तोपर्यंत फ्राय करायचे आणि लगेचच पलटून घ्यायचे। सगळ्या बाजूने सारखा रंग येईपर्यंत हे चिप्स चांगले फ्राय करून घ्यायचे। फ्राय झालेले चिप्स आता मी एका टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने सर्व चिप्स मी इथे फ्राय करून घेणार आहेत। हे चिप्स तयार केल्यानंतर ताटात जर तुम्ही एकावर एक घातले असतील तर अशा पद्धतीने चिटकून जातात, तर घाबरायची गरज नाही। तसेच तेलामध्ये सोडायचे, ते हळूहळू जसे फ्राय होतात तसतसे आपोआप सुटसुटीत व्हायला लागतात। तर हे पहा सगळे सुटसुटीत झालेले आहेत, तर इथे टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आणि हे चिप्स सुद्धा मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेतले। फक्त 1 कप गव्हाच्या पिठापासून पाहू शकता पूर्ण ताट भरून हे चिप्स तयार झालेले आहेत। एकदम क्रिस्पी तयार होतात। असेच देखील तुम्ही हे चिप्स खाऊ शकता, पण मी याला छान मसालेदार असा फ्लेवर देणार आहे। त्यासाठी हे चिप्स एका बाउलमध्ये काढून घेतले, थंड करून घ्यायचे आणि मग काढायचे। त्यात घालूया 1 चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा आमचूर पावडर आणि लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार इथे घाला। मी 1 चमचा घातलाय आणि हे सर्व पदार्थ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। मला यात घातलेला मसाला कमी वाटत आहे, म्हणजे लाल मिरची पावडर, त्यामुळे मी इथे अजून 1 चमचा घालते। हा मसाला जास्त तिखट नाहीये, कमी तिखट आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे चाट मसाला आणि आमचूर पावडर घातल्यामुळे एकदम चटपटीत
आणि लाल मसाला घातल्यामुळे तिखट चव या चिप्सना येते. लहान मुलं जर हे चिप्स खाणार असतील तर मिरची पावडर इथे कमी वापरा. मस्त चटपटीत कुरकुरीत मसालेदार हे गव्हाच्या पिठाचे चिप्स तयार झालेले आहेत. चहाबरोबर किंवा भूक लागेल तेव्हा या चिप्सचा स्वाद घ्या. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा.